चिखलदरा जे आहे, चिखलदराचा जो प्लॅट्यू आहे तेवढंच ते पर्यटन आहे. त्याच्या चिखलदरामध्ये साधारणतः एक 125 गाव आहे तालुक्यामध्ये, ते पर्यटनामध्ये नाही आहे. मात्र आपण काय समजतो सर्वचा की पूर्ण चिखलदरा पर्यटनामध्ये आहे. पूर्ण चिखलदरा पर्यटनमध्ये फक्त चिखलदराचा जो प्लॅट्यू आहे तो पर्यटनमध्ये येतो. त्या चिखलदरा तालुक्यामध्ये साधारणतः एक 150 ते 200 गावं आहेत आणि ते गावं विखुरलेली आहेत. आणि या गावामध्ये जसं मी परवा हातूरमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी 17 शाळा आहेत. त्या 17 शाळामध्ये प्रत्येक शाळेमध्ये एकच शिक्षक शिकवतो. त्या 17 शिक्षकांसाठी कुठेही राहण्याची व्यवस्था नाही. एखाद्या साधन केंद्रामध्ये दाटीवाटीने ते 17 शिक्षक रात्री निवासाला राहतात. हीच परिस्थिती संपूर्ण मेळघाटची आहे. आम्ही शासनाला नेहमी सांगत आहोत की जसं चोरणे, काटकुम या परिसरामध्ये त्या राहण्यासाठी घरकुल म्हणजे एक संकुल बांधण्यात यावे, जेणेकरून शिक्षण राहू शकतील आणि मुलांना शिक्षण देऊ शकतील. पूर्वी म्हणजे की साधारणतः 1975 पर्यंत ज्या जुन्या शाळा दिसतात तिथे शिक्षकांसाठी निवासस्थान होतं. मात्र त्याच्यानंतर सरकारने हे धोरण बदललं आणि आता कुठेही धारणी चिखलदरामध्ये किंवा कुठेही आम्हाला हे दिसून येत नाही की शिक्षकांसाठी क्वार्टर आहे. दरवर्षी रेखा कला परीक्षा रेखा कला परीक्षा म्हणजे ड्रॉइंगची परीक्षा, एलिमेंटरी ग्रेड आणि इंटरमिडिएट ग्रेड परीक्षा गेल्या 60 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याच्या बाहेर राबवल्या जातात. आणि यामध्ये शालेय विद्यार्थी 5 ते 10 वर्गाचे शालेय विद्यार्थी सहभागी होत असतात. आणि ह्या परीक्षेचं आयोजन म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात की तिसऱ्या आठवड्यात त्या नियोजनपणे होतात. आणि या परीक्षेसाठी कला संचालनालयाकडून शुल्क आकारले जाते. या परीक्षेचं शुल्क मागील वर्षीपर्यंत एलिमेंटरी परीक्षेचं 50 रुपये होतं, इंटरमिडिएटचं 100 रुपये होतं. पण यावर्षी अचानकच म्हणजे कला संचालनालयाने ही फी दुप्पट केली आहे. 50 ऐवजी 100 केली आणि 100 ऐवजी 200 केली. तर ही शुल्क वाढवल्यामुळे जे हातमजुरी करणारे आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, हे विद्यार्थी याच्यावर सहभागी होणार नाही, ते शुल्क देऊ शकणार नाही. कारण की या परीक्षेचा सराव आपल्याला 2 महिन्यापासून करावं लागते. रंग घ्यावा लागतं, वही घ्यावं लागते. याचा जवळपास खर्च 1000-1200 रुपये येतो म्हणजे परीक्षेपर्यंत. आणि ही कला प्रसाराचं काम आहे, ही शासनाची जबाबदारी आहे. आपली विद्यार्थी संस्कृत झाले पाहिजे, देशाचा नागरिक चांगला घडला पाहिजे. ही परीक्षा त्याच्यामधून संस्कार करते. आणि ही म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे परीक्षेत अधिक फी कमी केली पाहिजे, पण उलट वाढवलेली आहे. आणि म्हणून हा फटका सगळ्यात जास्त ही परीक्षा शुल्क वाढवून धनदांडगे आणि श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा राहिली असं मला म्हणायचं आहे. म्हणून माझं कडकडीची विनंती शासनाला आहे, कला संचालनाला, की ही जी जुनी फी होती 50 आणि 100 रुपये त्याप्रमाणेच ही परीक्षा 2025 आयोजित करण्यात यावी. 8 दिवसात आम्ही मुदत दिलेली आहे. आणि 8 दिवसात जर झालं नाही तर आम्ही जनहिताची दखल करू, आंदोलन करू आणि पालकांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन या अन्यायाविरुद्ध